आपकी अदालतमध्ये इम्रान हाशमीवर आरोप आहे की हे गुड बॉय आहेत, परंतु प्रत्येक सिनेमामध्ये बॅड बॉय बनतात. इम्रान, तुमचं बॅकग्राऊंड मी पाहिलं. तुम्ही खूप चांगल्या घरातले आहात, शिकलेले आहात. पण तुमच्या सिनेमांची नावं बघितली. मर्डर, जहर, गँगस्टर, किलर, आवारा पण. एखादं चांगलं नाव नाही मिळालं सिनेमांसाठी. सर, हे जे प्रोड्युसरला विचारा, भट साहेबांना विचारा. ॲक्च्युली भट साहेबांनी खूप सारी नावं आहेत जी तुम्ही सांगत आहेत ना, जी नावं ज्यामध्ये अर्धी नावं भट साहेबांनी लिहिली आहेत आणि त्यांच्या डोक्यातून ही आयडिया आली आहे. तुमच्या दुसऱ्या कॅटेगरीजचे सिनेमे सांगतो. आशिक बनाया आपने, जवानी. अक्सर ठीक आहे ना, थोडं डिसेंट आहे. तुमच्या 16 सिनेमांमधून एक नाव बरं निघालं. हो, ॲक्च्युली कसं आहे ना की जसं तुम्ही म्हणाला की एक गुड बॉय, थोडाफार खोडकर आहे मी लहानपणापासूनच. परंतु एक कम्प्लिटली जेव्हा मी ऑफिसमध्ये आलो होतो, जेव्हा मी काम सुरू केलं होतं, जेव्हा भट साहेबांबरोबर, जेव्हा विशेषबरोबर काम सुरू केलं होतं, तर तेव्हा खूपच घाबरलेलो, खूपच फोकस होतो कामावर. कुठेतरी भट साहेबांना माझं ते शांत असणं वाटलं की हा खोडकर आहे, काहीतरी दाखवत नाहीये. आणि एखादी स्क्रीन टेस्टमध्ये त्यांना समजलं की हा ठीक आहे, काम करू शकतो. आणि पहिला सिनेमा फुटपाथ, आणि तो सुद्धा काही विचित्र विचित्र नाव आहे. प्रकारचं नाव आहे. कुठेतरी त्यांना वाटलं की ही जी स्ट्रीक आहे माझ्यामध्ये, ती एक नॉटी स्ट्रीक आहे. ते कुठेतरी तुम्ही ते कॅप्चर करून त्याला एक्सप्लॉइट करून कुठेतरी. हे इम्रान, आणि तुम्ही नॉटी स्ट्रीक म्हणाल की प्रत्येक सिनेमामध्ये तुम्ही कोण्या दुसऱ्याच्या पत्नीच्या आयुष्यामध्ये दुसरे पुरुष बनले जातात? किंवा मग आम्ही बघतो की कुणाच्या तरी आयुष्यामध्ये, कुण्या दुसऱ्याच्या पत्नीच्या आयुष्यामध्ये तुम्ही शिरकाव करता. नाही, हीच तर एंटरटेनिंग गोष्ट आहे सिनेमाची. आय थिंक पहिल्यांदा एखाद्या कमर्शियल सिनेमामध्ये मर्डर फिल्म बरोबर आम्ही त्याच प्रकारचे सीन चित्रीकरण केले, जे मी सुद्धा खूप घाबरलो होतो. जेव्हा मी शूटिंग करत होतो, अनुराग बासू तर पहिल्यांदा तो सिनेमा, मालिका तर बरंच आय थिंक प्रो झाली होती. तिने आधी एक सिनेमा केला होता. तर संकोच होता आणि ती भीतीसुद्धा होती. मला वाटलं की धिस इज अ कंप्लीटली डिफरंट काइंड ऑफ सिनेमाज, जो कदाचित कमर्शियल व्याप्तीमध्ये कधी दाखवला नाही आहे. तर मला वाटतं की वी विल एक्सप्लॉइट हे की बॅड बॉय स्ट्रीक आहे. मर्डरनंतर मग जहर आला. अ, तो यशस्वी झाला आणि त्यानंतर आशिक बनाया आपने. तर हे आय थिंक हिट फिल्म जर कोणाला नको आहे, तर जर बॉक्स ऑफिसवर आपला सिनेमा चालत असेल, तर तुम्ही ती गोष्ट एक्सप्लॉइट कराल आणि ऑडियन्सला सुद्धा काही तुम्ही, आय एम शुअर सगळ्यांना असे रोल आणि अशा प्रकारचे सिनेमा आवडत असतील. हां, तर मग आणि तुम्ही म्हणताय की थोडं अवघड गेलं होतं तुम्हाला अशा प्रकारच्या रोलमध्ये काम करण्यासाठी डेफिनेटली. कदाचित. आय थिंक तो माझा सेकंड सिनेमा होता मर्डर, आणि तेव्हा मी इतका एक्सपोज सुद्धा झालो नव्हतो आणि या लाईनमध्ये, आणि फुटपाथ सुद्धा चालला नव्हता बॉक्स ऑफिसवर. आय थिंक डेफिनेटली कमर्शियल सिनेमाच्या व्याप्तीमध्ये जर हे सीन्स पहिल्यांदा आम्ही दाखवत होतो, तर थोडा संकोच होता. तर वाटत होता की ऑडियन्सला या गोष्टीला एक्सपेक्ट करू शकेल की नाही रिलीजपर्यंत. मग रिलीजनंतर आमच्या लक्षात आलं की बंपर जी ओपनिंग मिळाली आहे या सिनेमाला, तर डेफिनेटली एक ऑडियन्समध्ये एक एक प्रकारची भूक आहे, एक इच्छा आहे असे सिनेमा बघण्याची, जे कमर्शियल आहेत. केवळ या हे बघा, सीन्सच्या ऑडियन्सची आधारावर. भूक आहे, इच्छा आहे असे सीन बघण्याची, परंतु लोक म्हणतात तुमच्यामध्ये खूप इच्छा आहे असे किसिंग सीन करण्याची. नाही, मी ना या सिनेमामध्ये हे किसिंग सीन्स ॲड करतो. हे बघा, हा डिरेक्टरचा डिसिजन असतो, प्रोड्युसरचा डिसिजन असतो. आम्ही ॲक्टर असं नाही की किसिंग सीन आहे तर इम्रान हाशमी खूप एक्सायटेड आहे त्या दिवशी सीन हे बघा, करायच्या वेळी. तुम्ही तुमच्या सगळ्या सिनेमांचे सब्जेक्ट्स बघा. मर्डरमध्ये एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन आहे, झहरमध्ये सुद्धा, अक्सरमध्ये सुद्धा, कलयुगमध्ये तुम्ही ब्लू फिल्मची सीडी विकणाऱ्याचा रोल करताय. विचित्र कॅरेक्टर्स आहेत, खूप विचित्र. आणि तुम्ही म्हणताय की अ, मी खूप साधा सरळ माणूस परंतु आहे. मी हे कॅरेक्टर प्ले करताना खूप मजा आली. आय थिंक जी एक टिपिकल गुडी-गुडी जी एक इमेज असते ना हिरोची, याच्या आधी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे टिपिकल रायटियस इमेजचे हिरो होते, त्यावेळेस मला असं वाटलं की आय हॅव टू डू समथिंग डिफरंट. म्हणून माझं तर एक मी म्हणू शकतो की माझी इमेज बनेल किंवा मग आपला एक मार्क बनवू पण शकेल. असे रोल तुम्ही केले जे बघा नॉर्मली विलन करतात.
जर गुलशन हो. ग्रोव्हरला वाटत असेल की हो, बाबा हो. मी सुद्धा एखाद्या दिवशी हिरो बनू शकतो अशा प्रकारचे रोल करून. आय थिंक आता आपल्या इंडस्ट्रीमध्ये कुठेतरी एक बदल आला आहे. एक मल्टी डायमेन्शन एक विलन उठून आला आहे, जिथे जे हीरोज सुद्धा आहेत, विलनचे रोल करत आहेत अँड दे आर व्हेरी सक्सेसफुल ॲट इट. आणि मला वाटतं की ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण आता जे विलन जे आहेत, ते टिपिकल जे जुन्या सिनेमांच्यामध्ये जे मोगॅम्बो किंवा गब्बर सिंग त्या प्रकारचे विलन असायचे. आता ते नाही आहेत. आय मीन असे नॉर्मल सिंपल पीपल आहे, जे जसं आपण गँगस्टरमधला रोल प्ले केला होता. सडनली क्लायमॅक्समध्ये तो एक वेगळ्या प्रकारचा माणूस ठरतो क्लायमॅक्समध्ये. तर मला त्या गोष्टींबद्दल मला आय थिंक ते खूप फिलिंग आहे, की 1-2 तासांसाठी मला ऑडियन्सला फुल करायचं आहे त्या सिनेमामध्ये आणि एंडमध्ये तो विलन निघतो. तर तो चेजिंग फेस होता विलनचा आय थिंक आपल्या सिनेमामध्ये आणि मला हे आवडतं आणि मला हे व्यक्तिमत्व जे होतं याच्यामध्ये मला वाटतं कुठेतरी ठीक आहे. हे आता जरा जास्त आहे होतं, की मी चेंज करून जसं तुम्ही म्हणालात, की आवारापणमध्ये मी काहीतरी वेगळं केलं आवारापण आहे. बद्दल नंतर बोलेन, पण मला हे जाणून घ्यायचंय तुमच्याकडून की तुमचं नाव सिरियल किसर का पडलं? अ, अ, मोठी गोष्ट आहे ती. ॲक्चुअली एक मोठी गोष्ट आहे का मोठे किसेस आहेत? दोन्ही, दोन्ही, दोन्ही. दोन्ही. ॲक्चुअली हे इमेज कॉन्शियसली मी स्वतः बनवलं होतं. कारण जेव्हा मर्डर चालला होता, झेहर चालला होता, तर कुठेतरी एका शूटिंग दरम्यान मी ॲक्चुअली मॉरिशसला गेलो होतो आणि तिथे माझे मित्र वगैरे आले होते तिथे शूटिंगच्या वेळेस असंच वेळ घालवण्यासाठी आणि तिथे मला माझ्या एक मित्राला एक टी-शर्ट मिळाला होता सीरियल किसरच्या नावाने. मागे एक ग्रीन टी-शर्ट होता ज्यावर सीरियल किसर लिहिलं होतं. तर मी म्हणालो, की "हा टी-शर्ट मला दे." केवळ केवळ एक व्यक्ती जो घालेल तो असेल मी. आणखी कोणी हा टी-शर्ट आणखी कोणी या देशामध्ये नाहीये जो घालू शकेल. तर तो म्हणाला, "मी नाही देणार तुला कारण जो तो घातलास तर जर याच्यानंतर फिल्म रिलीज झाली, प्रोमो लोक जर मी बाहेर निघालो तर हा टी-शर्ट घालून तर लोक म्हणतील, की हा इम्रान हाशमीची कॉपी करतोय." तर एनिवेज मी जाऊन त्याच्याकडनं हा टी-शर्ट चोरून आणला आणि सेटवर जाऊन मी घातला होता. बीचवर आम्ही शूटिंग करत होतो जवानी दिवानीची आणि तेव्हा तिथून त्या शॉटनंतर आय थिंक तो शॉट सीरियल किसरचा जो जिथे टर्न करतो आणि त्यानंतर एक टॅग लागलाय सीरियल किसरचा. माहीत नाही काय-काय नावं, किंग ऑफ किसेस वेगवेगळी नावं. तुम्ही म्हणताय की तुम्ही अशा प्रकारचा टी-शर्ट घातला आणि हं. सिरियल किसरचं नाव तुमच्यावर लागलं. हो. पण जे सिनेमांमध्ये तुम्ही केलं, मर्डरमध्ये मल्लिका शेरावत बरोबर जे केलं, तुमसा नहीं देखामध्ये दिया मिर्झा बरोबर जे केलं, झेहरमध्ये उदिता गोस्वामी बरोबर जे खूप मोठी केलं यादी आहे. आणि किलरमध्ये माहीत आहे. संपतच नाहीये. संपतच नाहीये. आणि तुम्ही दोष देताय त्या बिचाऱ्या टी-शर्टला. नाही बघा, हे एक डिरेक्टरचं कुठेतरी यामध्ये आय थिंक खूप मोठा हात आहे. तुम्ही मला हा जे आरोप लावत आहेत माझ्यावर, हा डिरेक्टरवर गेला पाहिजे. कारण त्यांनी मला कन्विन्स सुद्धा केलंय. प्रत्येक सिनेमाच्या आधी मला विचारायचे, की हा सीन करण्याची गरज असं आहे, की प्लीज सांगा मला. कारण हे थोडं जास्त होतंय. वारंवार कुठली करतोय मी. हिरोईन तुम्हाला म्हणाली नाही की जरा जास्त होतंय म्हणून? ॲक्चुअली हिरोईन सुद्धा खूप घाबरतात. कारण मी विशेष करून न्यू कमर्स बरोबर काम केलंय. तर त्यांची ही इमेज आहे की इम्रान हाशमीची एक आणि आय मीन 5व्या सिनेमानंतर ज्या न्यू कमर्स बरोबर काम केलं मी, तर त्यांना सेटवर यायच्या आधी वाटायचं की ओह! इम्रान हाशमी एक हवा आहे. कोणीतरी माहीत नाही सणकी माणूस असेल तर ही ही इमेज जी आहे त्यांच्या डोक्यामध्ये होती आणि बट आय एम व्हेरी कम्फर्टेबल टू वर्क विथ देम आणि हे बघा, बाकी लोक आम्ही बघितलं ज्यांनी किस केलं, मिकाने राखी सावंतला किस केलं आणि अडचणीत आले. रिचर्ड गेने शिल्पा शेट्टीला किस केलं आणि ते अडचणीत आले. आणि तुम्ही किस करून करून पुढे जातात. चांगली गोष्ट आहे ना. चांगली गोष्ट आहे. इट्स गुड टू किस अँड गेट पेड फॉर इट. तर आय डोंट थिंक कोणी व्यक्ती या गोष्टीची कधी कंप्लेंट करेल. आय डोंट थिंक सो. मी हे सुद्धा ऐकलंय की तुम्ही इंडस्ट्रीमध्ये असं पसरवलंय की ज्या मुलीला, ज्या हिरोईनला इम्रान हाशमी किस करेल, ती सक्सेसफुल नक्कीच होईल. नाही, अशी गोष्ट मी पसरवली हे नाहीये. बघा, वृत्तपत्रांमध्ये छापलेली माझ्याकडे क्लिपिंग आहे. हे 15 जून 2007चं इम्रानच्या चुंबनाची कमाल. नाही, मी डायरेक्टली असं काही गोष्ट बोललो नाहीये. आय थिंक ज्या मुलीबरोबर काम केलंय, केवळ हे सीन्सच नाही, त्यांच्याबरोबर एक कॅपॅबिलिटी आहे, टॅलेंट आहे. केवळ या आधारावर नाही म्हणू शकत, की ठीक आहे, टॅलेंट पुढे जात नाहीये. आय थिंक केवळ एका किसच्या आधारावर नाही बोलू शकत, की हा सिनेमा चालतोय किंवा कुठली एक्ट्रेस किंवा कुठला एखादा ॲक्टर चालतोय. आणि एखादी गोष्ट नाही, की एक्ट्रेसने माझ्यावर काम केलं तर डेफिनेटली 100% सक्सेसफुल होईल.
आय थिंक त्यांच्यामध्ये सुद्धा एक गोष्ट आहे, त्यांच्यामध्ये एक टॅलेंट आहे, त्यांच्यामध्ये एक जिद्द आहे काम करण्याची. तर केवळ एका सीनच्या आधारावर ऑडियन्स आय डोंट थिंक ॲक्टरला किंवा ॲक्ट्रेसला एक्सेप्ट करते. तर मी कधी असं क्लेम नाही केलं. आय मीन आय डोंट थिंक आय हॅव मेड इट. जर असं काही केलं असेल तर माफी मागतो मी. चला तुम्हाला जनता माफ सुद्धा करेल, परंतु जनतेला विचारूया तुमच्या या किसिंग टॅलेंटबद्दल लोकांना काही विचारायचं असेल तर? ज्या लोकांना प्रश्न विचारायचे असतील? तुम्ही इतके हॉट आहात याचं काय रहस्य आहे? माहीत नाही याच्या आधी तर मला हॉट शब्दाचा अर्थ मला माहीत नव्हता कधी. कधी असं पर्सिव्हच नाही केलं की पुरुष लोकसुद्धा हॉट असू शकतात. वुमन्स आर हॉट. तर माहीत नाही आय थिंक जे सिनेमे करतोय कदाचित त्यामुळे एक हॉट इमेज बनली आहे माझी. तुम्ही तुमच्या सिनेमांमध्ये दाखवता की दुसऱ्यांच्या वाईफवर लाईन कशी मारायची आहे. जर लोकांना असं वाटत असेल तर एखाद्या वेळेस कदाचित असेल यामध्ये काहीतरी सत्य नाही, पण असेल. तुम्ही आता अशा गोष्टी शिकवत आहात ना लोकांना. नाही शिकवत नाहीये. एका सिनेमाच्या एंडला एक मेसेज सुद्धा आहे, की असं करणं चुकीची गोष्ट आहे आणि एंडला एक विलनला याची शिक्षा मिळते सिनेमाच्या. असं नाही की मालिकाला घेऊन मी तुम्ही कुठे पळून 2 तास जातो आणि लोकांना हे तिकडेच शिकवता की चिटिंग कशी करायला पाहिजे. 2 तास शिकवता की दुसऱ्यांच्या वाईफवर कशी लाईन मारायला पाहिजे. शेवटी मात्र जसं हिंदी सिनेमांमध्ये पोलीस येतात, तुम्ही एक चांगले व्यक्ती म्हणून ओळखले जाता. वेल ते एक आय थिंक एक रिडेम्पशन आहे कॅरेक्टरचं. आय थिंक आपण सगळे जसं मी म्हणालो, की आपण विलन मल्टी डायमेन्शनल झाले आहेत कुठेतरी. एक जो रिअलिझम असतो, आपण सगळे आपल्या आयुष्यामध्ये कुठेतरी आपण चूक करत असतोच आणि ते रिअलिस्टिकली माझ्या सिनेमांमध्ये डिपिक्ट होतो. एक कंप्लीटली एक एक विलन नाही आहे, एक ग्रे कॅरेक्टर आहे, ज्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, काही चुका आहे. त्याला तो सुधारतो सुद्धा एंडमध्ये.